कुरुंदवाड पालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन आणि विविध फरकाच्या रक्कम वेळेत मिळत नसल्यानं प्रापंचिक आणि वैद्यकीय गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतोय। त्यामुळे प्रशासनाने सेवानिवृत्तांच्या ज्येष्ठत्वाचा विचार करून पेन्शन वेळेत देण्याबाबतची पूर्तता करावी या मागणीसाठी पालिका कर्मचारी समन्वय आणि सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेतर्फे पालिकेसमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आलं। दरम्यान प्रशासक तथा मुख्याधिकारी आशिष चौहान यांची सभागृहात कामगार नेते ए.बी. पाटील, शिवसेनेचे बाबासाहेब सावगावे, दयानंद मालवेकर यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली। शुक्रवारी पेन्शनची रक्कम बँकेत जमा केली, लवकरच खात्यावर जमा होईल असं सांगत महागाई भत्ता आणि विविध मागणीच्या रकमेबाबत अडचणी आहेत, शासनाकडून निधी उपलब्ध झाल्यानंतर पूर्तता करू असं आश्वासन दिल्यानं आंदोलन स्थगित करण्यात आलं। कुरुंदवाड पालिकेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांनी सोमवारी पालिकेसमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केलं। यावेळी बोलताना कामगार नेते ए.बी. पाटील म्हणाले, कर्मचाऱ्यांची निवृत्तीनंतरचं जीवन अत्यंत कठीण परिस्थितीत जात असतं। वृद्धापकाळामुळे औषधोपचाराचा मोठा खर्च आहे, काहींच्या प्रापंचिक गरजा एकत्रित कुटुंब पद्धतीनं असल्यानं मोठा आर्थिक खर्च आहे। महिन्याला या सर्व गरजा येणाऱ्या पेन्शनवर विसंबून आहेत असं सांगितलं। यावेळी बोलताना मालवेकर म्हणाले, निवृत्तांना सामाजिक सुरक्षा अंतर्गत पेन्शन मिळते, निवृत्त कर्मचाऱ्यांना 7वा वेतन फरक, महागाई भत्ता फरक अद्याप मिळालेला नाही। पेन्शन दरमहा पहिल्या आठवड्यात मिळणं आवश्यक आहे, मात्र ती मिळत नाही। तरी पालिका प्रशासनाने या महिन्याची पेन्शन वेळेत अदा करून यापुढे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्याला पेन्शन देण्याची तरतूद करावी असं सांगितलंय। यावेळी मुकेश डकरे, विलास शिरढोणे, चंद्रकांत लाड, नामदेव धातुंडे, आप्पासो माधाळे, अशोक कडाळे, आनंदा माळी, सुरेश सासने बागडी आदी निवृत्त कर्मचारी उपस्थित होते।